महाराष्ट्र RSSDI तर्फे मधुमेह आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी मधुमेहाशी हितगुज या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी 26 एप्रिल रोजी करण्यात आले आहे। महाराष्ट्र RSSDI तर्फे मधुमेह आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी मधुमेहाशी हितगुज कार्यक्रमाचे आयोजन रविवारी 26 एप्रिल रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर संतोष मोटे आणि डॉक्टर राहुल मेडीदार यांनी पत्रकार परिषदेत दिली। रविवारी सकाळी 9:30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात डॉक्टर विजय पनीकर आणि डॉक्टर विजय नेगलूर हे विख्यात तज्ज्ञ मधुमेहींना मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमात डॉक्टर निखिल नाशिककर, डॉक्टर संतोष मोटे, डॉक्टर सचिन मुळे, डॉक्टर राहुल मेडीदार, डॉक्टर संहिता वालावलकर हे सहवक्ते म्हणून उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत। या कार्यक्रमात मधुमेह का आणि कसा होतो, मधुमेह तपासण्या, संकट की संधी, मधुमेहींचं खाणं, समाधानाची गुरुकिल्ली, मधुमेहींचा व्यायाम, जबरदस्ती नव्हे जबाबदारी, मधुमेहींची औषध योजना, कंटाळा कसा टाळावा, इन्सुलिन टोचण्याची अनाठायी भीती सोडा, मधुमेह आणि इतर आजारांची लुडबुड, मधुमेह हसण्यावर बंदी नाही, भीती कशाला, चला मधुमेहासोबत आनंदानं जगू याबाबतच्या प्रश्नांना उत्तरं दिली जाणार आहेत। खूप सारे मधुमेहाचे पेशंट येतात आमच्याकडे। तर जेव्हा एखाद्याची शुगर वाढलेली असते 50% लोकांना तर त्याचं लक्षण असतच नाही, आणि जेव्हा हे मधुमेह वाढतो त्याच्याशी रिलेटेड हे ब्लड प्रेशर म्हणा किंवा हाय कोलेस्ट्रॉल म्हणा हे देखील वाढलं जातं। ह्याचा इफेक्ट किडनीवरती होतो, आणि कधीकधी पेशंट जे आहे त्यांचं क्रिएटिन वाढल्यावर म्हणजे किडनीवरती परिणाम झाल्यावरती OPDला येतो। मग तेव्हा आम्हाला ते गोळ्या औषध आम्हाला द्यावं लागतं। पण कसं होतं आहे की काही लोकांना असं गैरसमज होतं आहे की ह्या गोळ्यांमुळं माझ्या किडनीवरती इफेक्ट झालेला आहे, किंवा काही पेशंट येतात OPDला येतात, गोळ्या औषधं घेतात आणि 6-6 महिने फॉलोअपला येतच नाहीत, त्यांची शुगर कंटिन्युअसली वाढलेली असते, त्याच्यामुळं त्यांचं किडनीवरती इफेक्ट होतो। पण लोकांचा गैरसमज काय होतो की त्या गोळ्या औषधामुळं माझ्या किडनीवरती परिणाम झालेला आहे। आपण जेव्हा काही मॉलिक्यूल आपण लॉन्च करतो ह्याच्यावरती बरेचसे स्टडीज झालेले असतात, बरेचसे लाखो पेशंटवरती वापरलेले असतात, ह्याचे साईड इफेक्ट असतात, पण एकदम क्वचित म्हणजे एकदम लाखामध्ये 1-2 म्हणजे साईड इफेक्ट असं असतं। पण हे सगळं जे औषधांचं ट्रायल झाल्यावरती लाखो पेशंटवरती वापरल्यावरती मग ते लॉन्च होतं। तर हे सगळे डॉक्युमेंटेड असतं। 30 करोड लोक मधुमेहामुळे सध्या भारतामध्ये आहेत। प्रिव्हॅलन्स रेट हा प्रत्येक 10 रुग्णामध्ये 3 पेशंट्स हे मधुमेहाचे दिसत आहेत। तरी असंच जर राहिलं तर काही दिवसांमध्ये आपण जगामध्ये सर्वात जास्त रुग्ण असलेला देश भारत हा होईल, मधुमेहाची राजधानी म्हणू शकतो आपण। पण मालन्यूट्रिशनशी लढत होतो, पण आता झालेल्या सोशिओ इकॉनॉमिकल चेंजेसमुळे, ताणतणावामुळे, आपल्या खाण्यामध्ये आलेल्या आहाराविषयीतल्या बदलामुळे, तसेच व्यायामाचा अभाव, सेंट्रल ओबेसिटी या विविध कारणामुळे, तसेच खाण्याच्या फूड हॅबिट्स चेंज झाल्यामुळे मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत।